जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. सर. जय गुरु सर. जय गुरु. सुरू करूया का? चालेल. जय गुरु सर. जय गुरु. चला आज आपण 9वा पाठ सुरू करूया. ठीक आहे. उषाताई आहेत का? उषाताई नाही आहेत बहुतेक. ठीक आहे. तर शब्द कोण घेईल? कोणीतरी शब्द घ्या. घ्या तर मी घेऊ भाग्यश्री. घ्या भाग्यश्री ताई घ्या. बुभुक्षा भूख, पिपासा प्यास, सीखता रेत, ग्रीवा गर्दन, तुला तराजू, रसना जीभ, रथ्या गली, प्रमदा स्त्री, जरा बुढापा, निशा रात. सर दुसरं कुणाला घ्यायचं असेल तर घेऊ द्या ना. घ्या. कोण घेते दुसरं उरलेले? शुभदा पाठक. घ्या शुभदा ताई घ्या. पटुहू म्हणजे चतुर, तनुहू म्हणजे शरीर, बटुहू म्हणजे ब्रह्मचारी, विधुहू म्हणजे चंद्रमा, सुनुहू म्हणजे लडका, पासुहू म्हणजे धूल, तरु म्हणजे वृक्ष, इंदुहू म्हणजे चंद्र, असिही म्हणजे तलवार, अलिही म्हणजे भोरा. म्हणजे भुंगा. नवीन शब्द काय आहे त्याच्यामध्ये? बुभुक्षा तर आपण वापरतो. पिपासा प्यास म्हणजे तहान. सिकता एक नवीन शब्द आहे वाळूसाठी. सिकता म्हणजे वाळू. ग्रीवा पण अली म्हणजे वापरतो आपण. पाऊस आहे सर. पाऊस. रथ्या पण करीत रथ्या पण हा ठीक आहे. गल्ली. नवीन आहे. नंतर पानसू म्हणजे धूळ हा एक नवीन आहे. सुनुहू म्हणजे लडका हा पण तसा नवीन. काय ते? म्हणजे चंद्र. विधू विंदू म्हणजे चंद्र. विंदू म्हणजे चंद्र तर आपण माहितीये. नवीन आहे. हा विदुहू म्हणजे चंद्रमा हे थोडं नवीन आहे. नवीन म्हणजे आपल्याला माहित नव्हता विदुहू. बाकी मला वाटतं अलीही म्हणजे भोंगा. भुंगा. हा. प्रमदा म्हणजे पण माहिती नाही आम्हाला. प्रमदा म्हणजे स्त्री ना. प्रमदा पण शब्द आहे. नवीन आहे. हा मला नवीन आहे. प्रमदा म्हणजे नवीन स्त्री. आहे. अली भोवरा म्हणजे भुंगा. हो. अली भोरा म्हणजे भुंगा. सुनुहू म्हणजे पण लडका म्हणतात ना. सुनुहू लडका. हा तो पण नवीन आहे. तो पण नवीन आहे. तर हे सगळे येतील पुढे आपल्या वाक्यामध्ये. आणि हे काही जरा पण सर बुडापा म्हणजे म्हातारपण. हा अजून तरी जरा तरी माहित आहे. जरा जरा हा जर्जर जरा. जर तिथनं झालेलं. चला पुढे जाऊया आता आपण. म्हणजे काही उकारांत आहेत, काही आकारांत आहेत. अनघाताई घ्या वाक्य. भूपस्य सेवकाः पटयः सन्ति.
पटवः आहे अ, ते. पटवः आहे. भूपस्य सेवकाः पटवः सन्ति. हं. म्हणजे राजाचे सेवक चतुर असतात. चतुर संती आहे म्हणजे आहेत. आहेत आहेत हा वर्तमान काळ आहे ना म्हणून आहेत. आहेत. हा प्रथम हुशार पुरुष. असतात चालेल का हुशार? हुशार असतात, चतुर असतात, कुशल असतात, काही चालेल. हम्म. घ्या भाग्यश्री ताई घ्या. हा. किम पटवा त्वाम म्हणजे कुशल का? बाधते. पटू म्हणजे चतुर, उकारांत आहे हं. तो म्हणून त्याचं ते पटवा बहुवचन आहे. पटवा झालं. हं. म्हणजे पटू कशाप्रमाणे चालते सर? पटू गुरुप्रमाणे चालतंय ना. गुरुप्रमाणे. हम्म. हम्म. किम त्वाम बुभुक्षा बाधते. म्हणजे काय तुला भूक बाधते म्हणजे बाधते. सतावते का? काय तुला त्रास भूक देते का? लागली आहे असं पण विचारू शकतो. किंवा त्रास देते त्रास आहे का. देते. हा तसंही चालेल. त्रास देते का किंवा लागली आहे का. सतावते का वगैरे चालेल का? सतावते का पण चालेल. हो. बाधते म्हणजे तसं. सतावते किंवा पीडा देते का असं. पीडा देते चालेल. म्हणजे बाधते म्हणजे हा. हा चालेल. तर ह्या पहिल्या वाक्यामध्ये पटवाहा हं. ते काय कोणतं रूप येईल गुरुमध्ये सॉरी पटू आहे ना. देवम मूळ शब्द पटू आहे. म्हणजे गुरु हा सारखं पुल्लिंगी आहे तो गुरुप्रमाणे शब्द. चालतंय. त्यामुळे गुरुप्रमाणे चालणार. तर मग ते गुरवः आहे ना पटवाहा बहुवचन. प्रथमा बहुवचन गुरुव आहे. प्रथमा गुरवः. बहुवचन हा म्हणजे गुरु गुरवः गुरवः तसं. हा. प्रथम पुरुष बहुवचन पटवः आणि बहुवचन असतं. आम्ही आहेत असं म्हटलं आपण. संती आहेत. म्हणून ते घ्या पुढचं वाक्य. सहा वस्त्रालंकारैः म्हणून ते तनु भूषयति सः वस्त्रालंकारे. तनु. तनु तु भूषणः सहा भूषयति वस्त्रालंकारैः. तो वस्त्र घालून वस्त्रालंकारैः म्हणजे तनु तनु तनुम काय आहे. भक्ती काय आहे. धेनुप्रमाणे. हा विभक्ती काय आहे. हा पण विभक्ती काय आहे. तनु. तनु कशाप्रमाणे चालते सर? द्वितीया. तनु स्त्रीलिंगी आहे त्यामुळे ते धनुप्रमाणे चालणार. धेनुप्रमाणे चालणार ना. धेनुप्रमाणे धेनु. चालणार. तनु म्हणजे शरीर ना सर. हा तनु द्वितीय म्हणजे शरीर. म्हणजे शरीर. शरीर हा तनु शरीर. शरीर. स्त्रीलिंगी द्वितीय आहे ती. हा द्वितीय आहे ती. स्त्रीलिंगी द्वितीया. द्वितीय एकवचन आहे ते. हा स्त्रीलिंगी. धेनुः. तनुः. या प्रथम एकवचन द्वितीय एकवचन भूषयति धेनुः. भूषण करतो. अलंकारित वस्त्रालंकारे वेगवेगळी वस्त्रालंकाराने घालून वस्त्रालंकार ही काय आहे. म्हणजे वस्त्र अलंकार. हा अलंकार म्हणजे काय आहे ते. वस्त्रालंकाराने सुशोभित करते. तृतीय बहुवचन आहे सर. तृतीय बहुवचन आहे. आणि एक वचन आहे. थांबा एकच तृतीय बहुवचन. बहुवचन आहे. द्वितीय बहुवचन. सहा तू तो नाही सहा शरीर वस्त्रालंकाराने शोभून दिसते. भूषयती शोभून दिसते. तू वस्त्रालंकारित केल्यामुळे वस्त्र अलंकार ही म्हणजे तृतीय आहे. म्हणजे वस्त्र अलंकारांनी शरीराला किंवा भूषवित करतो. तो शरीर वस्त्र नाही. तो शरीर चुकलंय. शरीराला सुशोभित करतो म्हणजे तो वस्त्र अलंकाराने शरीराला सुशोभित करतो किंवा भूषवतो. यती आहे ना म्हणजे भूषवतो. असं वाक्य घेतलं तर तो वस्त्र आणि अलंकारांनी आपले शरीर सजवितो.
चालेल भूषवितो हा भूषयाणी चालेल चालेल. वस्त्र आणि अलंकार दोन्ही आहे त्याच्यामध्ये, पण तो समास केलाय त्यामुळे वस्त्रालंकाराने पण चालेल एकत्र. सर आपण पण कशाप्रमाणे एकत्र चालते वस्त्रालंकार आई? वस्त्र आणि अलंकार ना, तो अलंकार ना पुल्लिंगी आहे ते, देवप्रमाणे चालणार. देवप्रमाणे देवही ना हम्म. म्हणजे तृतीया बहुवचन म्हणून वस्त्रालंकारानी किंवा वस्त्रानी अलंकारानी असंही चाललं असतं. हम्म. शरीराला भूषवतो. भूषयती आहे ना, य आहे ना इकडे, त्यामुळे भूषवतो व आला आपल्याकडे. प्रभाते घ्या. हो. ग्रीष्मकाले पिपासा सर्वान पीडयती म्हणजे उन्हाळ्यात तहान सगळ्यांना पीडा देते. बरोबर. किंवा त्रास देते. उन्हाळ्यात सगळ्यांना तहान त्रास देते. चावते पण चालेल ना? चालेल चालेल. त्रास देते. त्रास देते जास्ती बरोबर आहे, पीडा आहे ना ती. रंजनाताई घ्या. शस्त्राणि बटवः गुरुकुले शास्त्राणि पठन्ति. गुरुकुलात ब्रह्मचारी शास्त्रे शिकतात. गुरुकुलात ब्रह्मचारी हो, ब्रह्मचारीचं अनेक वचन ब्रह्मचारीच होणार ना. ब्रह्मचारीच होणार बरोबर. गुरुकुलात ब्रह्मचारी शास्त्रांचा अभ्यास करतात. हा किंवा वाचतात. ब्रह्मचारी गुरुकुलात शास्त्रे वाचतात किंवा अभ्यासतात पण चालेल तिथे. हा, अभ्यास करतात. संजीवनी ताई घ्या. समुद्रस्य सिकतः शुभ्रतराः दृश्यन्ते. समुद्राच्या वाळू, समुद्राजवळील वाळू पांढरी शुभ्र दिसते. बरोबर. समुद्राची वाळू पांढरी शुभ्र दिसते. शुभ्रतरा म्हणजे पांढरी शुभ्र, म्हणजे ते आपण गुड बेटर बेस्ट बेस्ट सारखं येते. समुद्राची वाळू पांढरी शुभ्र दिसते. दृश्यंते म्हणजे दिसते. चंद्राचा विदोहो ज्योत्स्ना. सरोजिनी घ्या पुढचं वाक्य. भूतले. विधोः ज्योत्स्ना भूतले प्रसरती. म्हणजे विधोः म्हणजे ही कोणती विभक्ती आहे? चंद्राची विभक्ती सांगा. चंद्राचा प्रकाश भूतलावर सगळीकडे पडतो. प्रसरती म्हणजे काय म्हणायचं? प्रसरती म्हणजे पसरते. आणि ज्योत्स्ना म्हणजे चांदणे किंवा किरण. चंद्राचा प्रकाश चंद्रप्रकाश म्हणजे चंद्रप्रकाश पृथ्वीवर सप्तमी असल्यामुळे पृथ्वीवर पसरतो. काय विदो म्हणजे चंद्र ना, आपण गेलो ना विदो. हे षष्टी आहे, इथे षष्टी आहे. षष्टी एक वचन आहे. चंद्राचे म्हणजे चंद्राचा केला गुरुप्रमाणे. इथे आपण चंद्रमाची किरणे असं वापरलं तर पृथ्वीवर पसरते. चंद्रमाची किरणे पृथ्वीवर पसरते. ज्योत्स्नाचा अर्थ किरणेच असतो ना. किरणेच आहे. हो, ज्योत्स्नाचा किरणे म्हणतो, चांदणं म्हणतो आपण चांदणं म्हणतो ऍक्च्युली चंद्राचा, कारण तो कमी असतो म्हणून आपण चांदणे हा शब्द वापरतो नॉर्मली चंद्राच्या प्रकाशाला. सूर्याची किरण असतात. सूर्याची किरण असतात. चंद्रमाची किरणे पृथ्वीवर पसरते. सूर्याची होती. ज्योत्स्ना म्हणजे शीतल प्रकाश ना. ज्योत्स्ना म्हणजे शीतल प्रकाश. हो, बरोबर. म्हणून ते चांदणं जास्तीचं बरोबर आहे, पण प्रकाश पण चालेल इकडे. चंद्राचा प्रकाश.
ज्योत्स्ना म्हणजे कमळ चंद्राची पण किरण नाही आहे का काय ना सर? चंद्राचा ज्योत्स्ना म्हणजे प्रकाश नाही, किरण. कल्पना नाही मला कमळ म्हणून आहे की नाही, आणि ऐकलं नाही किरण मी म्हणलं कधी. की सूर्याचेच किरण आले. हो, कारण मग त्याच्यात तेज असतं, त्याच्यात हे असतं, त्याच्यामुळे त्याला आपण किरण म्हणतो. म्हणून प्रकाश म्हणू आपण हा तिथे. तेच. किंवा चांदणं हम्म. जास्ती बरोबर होईल. हा. ग्रीवा मान सविताताई चंद्राच्या घ्या. प्रकाशाला चंद्राच्या प्रकाशाला ज्योत्स्ना म्हणतात का? मान नाही, ज्योत्स्ना म्हणजे प्रकाश किंवा चांदणं. अच्छा. शीतलता असते म्हणून त्याला ज्योत्स्ना म्हणतात बहुतेक. ज्योत्स्नाचं तेच दाखवतात मूनलाईट, मूनबीम और हा, रेडियन्स ऑफ द मून. हो म्हणजे हो चांदणे आणि चंद्रप्रकाश. बरोबर. हो. सविताताई घ्या. झालं तुमचं? हो सविताताईंचं हो. झालं. ओके. सबला तस्य ग्रीवा. हा, त्याची मान सबळ आहे किंवा किंवा सुदृढ आहे. मजबूत आहे. हा. सशक्त आहे. तसं तुझीची गरज नाही इथे. तस्य तसं म्हणजे त्याची पण चालेल तिकडे. मान त्याची मजबूत चालेल आहे. ना? हा, तसे मजबूत आहे ना आहे. त्याची हा, मान सबल आहे, सबल आहे असली मजबूत नाहीये आहे, इथे, पण आपण मजबूत मजबूत आहे असं म्हणू तिथे पुढे. सायलीताई घ्या. तुला हा सर. तुलामादाय वस्तूनां क्रयं विक्रयं च आपणिकः करोति. तुलामादाय चतुर्थी ना सर? तुलामादाय चतुर्थी हा, ना? बरं. तुलाम आदाय. हा, बरोबर. ते संधी आहे ना. हा हा, ती ऍक्च्युली संधी आहे तिथे म्हणून तुलाम आदाय असं आहे ते खरं. तुलामादाय तुला म्हणजे वजन करतो ती तुला तुला म्हणजे तराजू. हा तराजूने चतुर्थीला तराजूने कसं येईल? आपला आदाय शब्द आपण काल केला होता बघा. आ प्लस आदाय देण्यासाठी असतं ना? बरोबर. आ प्लस दा आहे. दा म्हणजे देण्यासाठी, आ प्लस दा म्हणजे घेण्यासाठी. आणि हा काय आहे? लबंत प्रत्यय आहे, म्हणजे क्वा प्रत्यय सारखं उपसर्ग असल्यामुळे त्याला य लागलाय. आदाय म्हणजे घेऊन. हा, तुला. अच्छा, म्हणजे तराजू घेऊन वस्तूनाम म्हणजे इथे षष्टी बरोबर. एकवचन. षष्टी बहुवचन आहे. नाम आहे ना, बहुवचन. षष्टी बहुवचन. हा. क्रयम म्हणजे क्रयम म्हणजे खरेदी आणि विक्री. बरोबर. ही द्वितीय आहे. बरोबर. खरेदी आणि विक्री दुकानदार करतो. प्रथमा एकवचन. बरोबर. करतो. दुकानदार तराजू घेऊन वस्तूंची खरेदी विक्री करतो. हेच जरा अवघड वाटते मला. तुला आदाय कालही झालं आपलं, पण लक्षात नाही. परत करून लक्षात. तुलाम आदाय म्हणजे ऍक्च्युली संधी सोडवली ना की जरा कळायला लागतं. तुलाम आदाय. ते तराजू घेऊन चालेल सर. तुलाम आदाय काय ते? तुलाम आदाय ते तराजू घेऊन होईल का तराजूत घेऊन होईल? नाही, तराजू घेऊन होणार ते ना. आदाय म्हणजे घेणे ना, घेऊन. हो, पण लबंत आहे म्हणून घेऊन. तुलाम काय आहे? द्वितीय आहे का? द्वितीय आहे ना तिकडे. द्वितीय आहे ती ऍक्च्युली. स्त्रीलिंगी द्वितीय आहे तिकडे ती. नाही, फोड कशी होते त्याची? तुला अधिक आमदाय का? नाही, तुलाम म्हणजे तुला म्हणजे तराजू. तुलाम म्हणजे द्वितीय आहे ती, द्वितीय एकवचन. आणि आदाय म्हणजे आ प्लस दा म्हणजे देणे, आ प्लस दा म्हणजे घेणे, आणि लबंत प्रत्यय असल्यामुळे घेऊन. म्हणजे तराजूला घेऊन असं ऍक्च्युली आहे ते. तराजूला घेऊन वस्तूंची खरेदी विक्री करतो. तुला म पायमोडा करून आदाय असेल ना? हा, बरोबर. मग पायमोडाच आहे तिकडे. तुला म्हणजे द्वितीय असेल का? एकवचन काय असेल? द्वितीयच आहे ती. द्वितीय एकवचन आहे ती. मला सारखं चालतं. मला वाटतं द्वितीय. द्वितीय एकवचनच. म्हणून तराजूला घेऊन म्हटलं ना मी. तराजूला घेऊन. दुकानदार म्हणजे शब्दशः केलं तर दुकानदार तराजूला घेऊन वस्तूंची खरेदी विक्री करतो. लबंत प्रत्यय म्हणाला. हा,
ल्यप ल्यप लभंते प्रत्यय, ल्यप ल्यप प्रत्यय. ल्यप. म्हणजे अच्छा. म्हणजे म्हणजे उपसर्ग असेल तर तो ल्यप प्रत्यय होतो, आणि उपसर्ग नसेल तर जेव्हा आपण घेऊन तो क्वा प्रत्यय होतो त्याला, जसं गत्वा. ओके. आणि गत्वा हा जो शब्द आहे, शेवटी गम गम जो आहे त्याला हा. जर आपण क्वा प्रत्यय लागला तर गत्वा होतं, आणि जर त्याला येण्याचे म्हणजे आ प्लस गम असेल तर ते आगत्य होतं. ते आगत्वा नाही होत, ते आगत्य होतं, कारण तिथे उपसर्ग असल्यामुळे त्याला लबंत प्रत्यय आधी लागतो. हा. अच्छा. हा. हा. आ प्लस गम म्हणजे येणे ना, आगत्य म्हणजे येऊन, आणि नुसतं गत्वा हो हो. म्हणजे जाऊन. पण जाऊन. उपसर्ग हो हो. असल्यामुळे त्याला लप प्रत्यय लागतो, आणि नुसतं उपसर्ग उलटा. नसेल तर क्वा प्रत्यय लागतो. अर्थ ओके. एकच होतो, घेऊन म्हणजे. हो. बर, सीमाताई घ्या पुढचं वाक्य. सारिताई झालं तुमचं वाक्य, झालं घेऊन झालं ना? हो 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 हो. हा, सीमाताई घ्या. सांगितले. जनकः सूनवे पत्रम लिखती. जनकः म्हणजे वडील, सूनवे म्हणजे मुलाला, चतुर्थी आहे, बरोबर, मुलाला पत्र लिहितात. लिहितात. बरोबर. पिता मुलाला पत्र लिहितो, काय वडील मुलाला पत्र लिहितो, एक वचने असल्यामुळे लिहितो. सुनवे कशाप्रमाणे चालेल? सुनू आहे ना तो शब्द, मूळ शब्द सुनू आहे ना, त्यामुळे गुरु सारखा चालेल तो. म्हणून चतुर्थी गुरुवे आहे ना तिकडे, म्हणून सुनवे. अच्छा. शुभाताई घ्या. सर धेनूप्रमाणे नाही चालत का? धेनवे होते ते. काय ते? सुनू धेनवे म्हणजे आहे ना. लडका, मुलगा ना. तो मुलगा. तो मुलगा ना, पुल्लिंग आहे ना, तर मुलगा पुल्लिंग आहे ना, गुरु सारखं चालणार ते. दंतेषु रसना तिष्ठति. शुभाताई घ्या. दंतेषु रसना तिष्ठति. दातांमध्ये जीभ असते. दातांमध्ये असते म्हणायचं का जीभ असते, बसते म्हणायचं? नाही बसते म्हणत नाही, असते म्हणू आपण इथे, म्हणजे हा, थोडी आपण असते. असते. दंतेशु म्हणजे सप्तमी आहे, बहुवचन असल्यामुळे दातांमध्ये. हो. रसना म्हणजे जीभ, मालाप्रमाणे जीभ. चालणार प्रथम असते. राहते म्हटलं तर जीभ राहते. राहते पण चालेल, पण आपण मराठीमध्ये असं म्हणत नाही ना, राहते. दातांमध्ये जीभ राहते असतेच म्हणतो आपण. रसना म्हणजे जीभ काय? रसना म्हणजे जीभ. बर, पुढचं वाक्य शुभदाताई घ्या. पांशुभिः तस्य बालकस्य शरीरं व्याप्तं वर्तते. मुलाच्या हा, पांशुभिः म्हणजे काय? पांसू म्हणजे धूळ ना. धूळ धूळ. तृतीय बहुवचन. हा हा. मुलाच्या शरीराला धूळ व्यापून टाकते, वर्तते. पांसुबी तृतीय असल्यामुळे धुळीने. धुळीने धुळीने असं होतं ना, धुळीने माखले आहे असं. बालकस्य काय आहे? षष्टी आहे बालकस्य. धुळीने. हो, बालकस्य. पांसुबी तृतीय आहे. पांसू पण पुल्लिंगच आहे, ऍक्च्युअली पुल्लिंग. देवाप्रमाणे चालणार देव. नाही, पांसू भी आहे ना, हे इथे नाही स्त्रीलिंग आहे ते ह्याच्याप्रमाणे चालतंय. धेनूप्रमाणे धेनू भी आहे ना. म्हणजे काय होणार वाक्य? धुळीने बालकाचे शरीर व्यापले गेले आहे, भरलेले आहे किंवा माखलेले आहे, माखले आहे. तुझ्या मुलाचे असं होत नाही का? नाही, बालकस्य आहे ना, बालकस्याचं ते विशेषण आहे, म्हणून त्या मुलाचे. त्या मुलाचे सर्वनाम आहे ना ते, म्हणून त्या मुलाचे.
शुभांगीताई घ्या वर्तते पुढचं मी वाक्य. आहे का? माखले नाही, हा. वर्तते म्हणजे ऍक्च्युली अस्थिसारखं वापरतो म्हणून माखले आहे केलंय ना आपण तिथे ते. कसल्यासारखं वापरतो? अस्ति किंवा भवती, भू सारखं, भू भवती किंवा अस्ति तशा टाईपचं आहे ते. असते म्हणजे आहे. हा कोणाचं सर होतं? आपण हे भरलेले किंवा व्यापलेले असं पण वापरू शकतो म्हणू का? शकतो तिथे त्याने शब्द ओळीने भरलेले वापरलाय, आहे. व्याप्तम वापरलाय हो. म्हणून आपण व्यापलेले आहे हा पण शब्द वापरू शकतो तिथे. हो. हो हो. ओके सर. हा मी घेऊ ना. घ्या. तस्मिन् खेटके लघवः रथ्याः सन्ति. तस्मिन् खेटके म्हणजे त्या खेड्यात, सप्तमी आहे ना बरोबर. हा. लघवः लहान, रथ्याः म्हणजे गल्ल्या, बहुवचन आहे ना, द्वितीय बहुवचन. बरोबर. सन्ति म्हणजे आहेत. ते त्या खेड्यात छोट्या गल्ल्या आहेत. विनयाताई घ्या. मरुप्रदेशे तरवः न भवन्ति. मरु म्हणजे वाळूचं. मरु म्हणजे वाळवंट. वाळवंट. मृदू प्रदेशे म्हणजे वाळवंटात तरवः वृक्ष. तरवः म्हणजे वृक्ष. बरोबर. तरु न म्हणजे झाड भवन्ति नसतात. वृक्ष झाडे नसतात किंवा होत नाहीत. न भवन्ति किंवा होत नाहीत. होत नाहीत. वृंदाताई घ्या वाक्य. वृंदाताई. हा हॅलो. सा प्रमदा त्वरया कुत्र गच्छति. ती स्त्री त्वरेने कुठे जाते किंवा जातीये. कुठे जात आहे वर्तमान कसल्यामुळे कुठे जात आहे किंवा जाते किंवा कुठे जात आहे. घाईने कुठे जाते. घाईने कुठे जात. त्वरया म्हणजे त्वरित, म्हणजे तो मूळ शब्द काय आहे त्याचा त्वरा आहे. त्वरा म्हणजे मालासारखं चालणार आहे म्हणून त्वरया कुठे जात आहे. अपर्णाताई घ्या पुढचं वाक्य. निशायाम इंदूम पश्यामि. बरोबर आहे. निशायाम इंदू. निशायाम इंदुः बरोबर. संधी बरोबर आहे. संधी विग्रह. पश्यामि. मी म्हणजे मी. पश्यामि म्हणजे मी असणार आहे. अहम ना. मी निशायाम रात्री. निशायाम रात्री पाहिले. चंद्र पाहिला. पश्यामि किंवा पाहतो. बरोबर. हा निशा पाहिला. निशायाम काय आहे सप्तमी आहे म्हणून रात्री. इंदुम म्हणजे द्वितीय आहे म्हणून चंद्राला पाहतो. मी रात्रीचा चंद्र पाहतो. आपण मग ते थोडी लिबर्टी घेतो चाचीचीसाठी. रात्रीचा चंद्र पाहतो. शब्दशः केलं तर मी रात्रीला चंद्र पाहतो असं होतं. आपण तसं म्हणत नाही म्हणून रात्रीचा चंद्र पाहतो. अपर्णा ते तुमचं झाली का टर्न व्हायची? झाली का अपर्णा ते तुमची टर्न? आताच घेतली. प्रज्ञा ते घ्या. जरया जर्जरितः पुरुषः न तत्र गंतुम समर्थ. जरया म्हणजे म्हातारपणाने जर्जरित झाला पुरुष. जरया म्हणजे तृतीय आहे म्हातारपणाने. म्हातारपणाने जर्जरित झालेला पुरुष तेथे जाण्यास समर्थ नाही. गंतुम म्हणजे जाण्यासाठी समर्थ नाही. ठीक आहे. वृद्धत्वाने जर्जर पुरुष तेथे जाण्यास असमर्थ आहे किंवा समर्थ नाही. वार्धक्याने पण म्हणता येईल ना. वार्धक्याने पण चालेल. फक्त तृतीय आली मराठीत पाहिजे. जरा जर्जर पण म्हणतात ना. हो जरा जर्जर पण म्हणता येईल. जरा जर्जर पुरुष तेथे जाण्यास असमर्थ आहे किंवा समर्थ नाही असंही चालेल.
अनघा ते कोणाची राहिली टर्न आतापर्यंत, म्हणजे नंतर कोणी जॉईन केलं असेल तर? सर जरया कशाप्रमाणे चालेल? जरा म्हणजे जरया. आपण बघितलं ना, जरा हा जो शब्द आहे, जरा म्हणजे म्हातारपण, मालाप्रमाणे चालेल तो, म्हणून जरया. तृतीया आहे ती, मालया, जरया, तृतीया, म्हणून म्हातारपणाने. टाकलं घेऊ का कोणाची राहिलंय पुढचा? का टर्न? कोणाची राहिलंय का टर्न आतापर्यंत? कारण आपली एक राऊंड झाली आहे. सर मी हा, पी प्रांजली. घ्या. बेडशीटच्या खाली नाही का आपलं? वीर पुरुषः असीना रक्षाम करोति. वीर पुरुषः असीना म्हणजे तलवारीने, वीर पुरुष तलवारीने रक्षण करतो. तर वीर पुरुष म्हणजे कर्ता आहे, प्रथम येत आहे. असीना तृतीय आहे, एक वचन. बरोबर. आणि रक्षाम हे कर्म आहे, त्यामुळे द्वितीय येत आहे. बरोबर. रक्षण करतो, तिथे रक्षण रक्षाम म्हणजे रक्षण करतो. बरोबर. अनघाताई घ्या पुढचं वाक्य. निशायाम अंधकारः भवति. निशा म्हणजे निशायाम म्हणजे षष्ठी बहुवचन आहे. अंधकार म्हणजे प्रथमा एक वचन. भवती म्हणजे प्रथम पुरुष एक वचन. म्हणजे रात्री अंधार होतो किंवा पडतो. होतो. षष्ठी म्हणल्यानं पण त्या सप्तमीनं निशायाम. सप्तमी, सॉरी, सप्तमी. निशायाम म्हणजे सप्तमी रात्री एक वचन. होतो. भाग्यश्री ताई घ्या. पुष्पेषु अलिही भ्रमती म्हणजे फुलांवर भुंगा फिरतो किंवा भिरभिरतो, काही चालेल. भुंग्यासाठी आपण भिरभिरतो शब्द आपण वापरतो. फिरतो मध्ये भुंगा नाही, पुष्पांवर ना, सप्तमी आहे ना तिकडे, सप्तमी आहे ना तिकडे, म्हणून फुलांवर भुंगा भिरभिरतो किंवा फिरतो. फुलात भुंगा फिरतो. आता थोडी क्रियापद आहेत, ठीक आहे. तुम्ही बघत असाल क्रियापदामध्ये त्याने ही उभयपदी क्रियापद आहेत, त्यामुळे ती दोन्ही परस्मैपदी पण चालतात आणि आत्मनेपदी पण चालतात. त्यामुळे वाक्यात त्याचा अनुभव जर स्वतःला होत असेल कर्त्याला, तर तिथे आत्मनेपदी वापरलं जातं, आणि इन जनरल असेल तर परस्मैपदी. ठीक आहे. तर हे शब्द आहेत. कोण वाचेल? सर एकदा परत आत्मनेपदी आणि आता उभय हे सांगितलं ते उभयपदीचं परत काय आहे? ही उभयपदी पद म्हणजे ही आत्मनेपदी पण होऊ शकतात आणि परस्मैपदी पण होऊ शकतात. ठीक आहे. तर आत्मनेपदी कधी होतं? जेव्हा त्या क्रियेचा अनुभव ज्या कर्त्याला होत असेल तर ते आत्मनेपदी रूप वापरतात. ओके. आणि जर इतर काही असेल तर मग परस्मैपदी वापरतात. ठीक आहे. पुढेची दोन्ही याच्यात होत असेल तर त्याला काही पर्टिक्युलर म्हणतात का? जसं आत्मनेपदी किंवा परस्मैपदीच्या मधलं, म्हणजे दोन्ही मध्ये जात असेल तर काही शब्द आहे का? म्हणून त्याला उभयपदी. अच्छा, उभयपदी. हा, दोन्ही म्हणजे दोन्ही उभयपदी. जमिनीवर आणि पाण्यात राहणारे प्राणी, उभयचर प्राणी, तसं ते उभयचर. ते दोन्ही याच्यात होतात ते, म्हणून त्याला उभयपदी. उभयपदी लक्षात ठेवलं बरं ना, लक्षात ठेवलं बरं. ओके. त्यामुळे वाच, कोण वाचते? मी वाचू का? वाचा. अपर्णा म्हात्रे वाचा. प्रथयती प्रथयते प्रसिद्ध होना. प्रीणयती प्रीणयते संतुष्ट होना, प्रसन्न होना. बंधयती बंधयते बांधना. भूषयती भूषयते भूषित करना, सजाना. मार्जयती मार्जयते साफ करना. योजयती योजयते योजना करना. रचयती रचयते रचना करना, बनाना. स्नेहयती स्नेहयते स्नेह करना,
प्यार करना, सिंह हिंस हिंसयति हिंसयते, हिंसा करना, जान से मारना. तर यातला नवीन शब्द म्हणजे प्रथयती, प्रसिद्ध होणं. प्रिणयती आपला काल परवा कधीतरी गेला होता, संतुष्ट होणं वगैरे. बंध, भूष, मृज, मार्जती. मार्जती मराठीत पण आहे का शब्द? मर्जन करणं जे म्हणतो हो, आपण. आपण परिमार्जन वगैरे म्हणतो ना, हा, सडा मार्जन मार्जन म्हणतो आपण. आपण, साफ करणं. युज, सडा योजती, संमार्जन. योजना वगैरे शब्द त्यातनंच आलेला आहे. रच, रचयती, स्नेह, स्नेहती, हिंस, सर हिंसयती. एक विचारू का? हा. एक विचारू. हा. ह्याच्यामध्ये एक फॉर एक्झाम्पल असं सांगा ना की आत्मनेपदीचं हे असं असं सांग. नाही, आता मी म्हटलं ना की मी प्रसिद्ध आहे असं म्हटलं तर माझ्यासाठी आहे, म्हणजे प्रथयती येणार, प्रथयते येणार. आणि तू प्रसिद्ध आहेस किंवा तो प्रसिद्ध आहे किंवा टिळक प्रसिद्ध आहेत असं म्हटलं तर ते प्रथयते होणार, ते प्रथयती होणार तिकडे. म्हणजे मी संतुष्ट झालो म्हटलं तर प्रणयती होणार, आणि तो संतुष्ट किंवा ते संतुष्ट झाले असं काय म्हटलं तर ते प्रणयती होणार, तिकडे प्रणयती होणार. तर तसं मी आणि ते नाही, कर्त्याला डायरेक्ट कर्ता तो असेल नाही तर कर्त्याचा कर्ता मी असेल. अनुभव, कर्त्याचे डायरेक्ट असलं, अनुभव म्हटलं मी. हा, कर्त्याला डायरेक्ट असेल तर ते परस्मैपदी, कर्त्याला इनडायरेक्ट असेल तर ते आत्मनेपदी. नाही, कर्त्याला नाही डायरेक्ट का? असेल तर आत्मनेपदी, इनडायरेक्ट असेल तर परस्मैपदी. नाही सर, आत्मनेपदी आपली तेची परत लागते. आत्मनेपदी ही येतात ते हा, बरोबर, ते लभते, ए प्रत्यय ती लागतो त्याला. इनडायरेक्ट असतात तेव्हा ती नाही, इनडायरेक्ट असतात तेव्हा काय? नाही, इनडायरेक्ट नाही. इनडायरेक्ट म्हणजे कसं म्हणालात तुम्ही? म्हणजे कर्त्याला डायरेक्ट लागलत नाही तर ते आत्मनेपदी होतं. नाही, कर्त्याला डायरेक्ट अनुभव असेल तर ते आत्मनेपदी होतं. आत्म म्हणजे स्वतःसाठी. आत्मा म्हणजे स्वतः ना. धडा झालाय येतात ते येतात हे. सर वाक्य सांगितलं तर माझं पण बोलत होते. वाक्य सांगितलं ते म्हणतात की ही क्रियापदच तशी आहेत, काही क्रियापदच आत्मनेपदी किंवा चौथ्या कोणत्या ह्याच्यात झालाय ना. हो, आता बघू ना, पुढचे वाक्य बघू ना आपण कसं होतं ते. तेव्हा आपल्याला डायरेक्ट लागतात. ठीक आहे. सर, मार्जच वेगळं आहे ना, मार्ज आणि मार्जार असं आहे ना. मार्जर, मांजर मांजर, मार्जर आणि मांजर. मृज, मार्जयती म्हणजे साफ करणे, घासणे. सडा संमार्जन म्हणतो तसं. सडा संमार्जन मध्ये साफ करणे. चला पुढे जाऊया. सर हे वाचताना फक्त हलंत आहे त्यामुळे ते वाचणं पण तसंच पाहिजे ना. बंध, भूष, मृज किंवा मार्ज, बरोबर, युज, रच किंवा स्नेह आणि हिंस. बंध, अर्धवटच झाला पाहिजे उच्चार नाही पाहिजे. बरोबर. हलंत. कुठे कुठपर्यंत आलो होतो आपण? वेळ संपत आले. ठीक आहे. थोडं बघू आपण हे. वह प्रसिद्ध होता है. आता हे काय असेल बरं? दुसरं आहे ना. दुसरं आहे. दुसरं आहे, त्यामुळे परस्मैपदी होईल. मग काय होईल वाक्य? सहा प्रथयती, सहा प्रथयती होईल का? सहा प्रथयते होणार. हा, सहा प्रथयते, तो प्रसिद्ध होतो. खरं मला पण मोठं कन्फ्युजन आहे तुमच्यासारखंच, की कधी परस्मैपदी वापरायचं, कधी आत्मनेपदी वापरायचं. आता हे आत्मनेपदी झालंय, आत्मनेपदी झालंय. कारण तो प्रसिद्ध झाला म्हणून त्याच्यासाठी म्हणून आत्मनेपदी वापरलं असावं इथे. आता हे काय होईल? तू संतुष्ट होता है. क्या तू संतुष्ट होता है? नाही, तो संतुष्ट, स्वतः संतुष्ट झालाय ना तो. परत प्रणयते, परत तू आहे म्हणजे मध्यम पुरुष आहे. मध्यम पुरुष आहे त्यामुळे प्रीणयसे. त्वं प्रीणयसे. हा, आता हे काय होईल? वह शत्रु को रस्सी को रस्सी से बांधता है.
हे काय होईल? आता हे बंधयती येईल बहुतेक. नाही, पण तो शत्रूला बांधतोय ना, त्यामुळे इथे बांधला घेणारा जाणारा कोण आहे? शत्रू आहे, तो नाहीये. राईट ना? परस्मैपद येणार इथे. परस्मैपदी येणार म्हणजे काय वाक्य? बंधयती येईल म्हणजे बंधयती सह